हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द टॉपिक लेटेस्ट एडिटर. आता आज बेसिकली आपलं एक लेटेस्ट एडिटर आहे मणिपूर क्रायसिस आणि त्याच्या स्टेबिलिटीबद्दल. तर या ठिकाणचे खूप सगळे पॉईंट्स आपण यू माईट हॅव रेड एव्हरीवेअर इन दी न्यूज पेपर. इथे मी तुम्हाला या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये जर क्वेश्चन विचारला गेला तर व्हॉट शुड बी पार्ट ऑफ युअर आन्सर किंवा तुमच्या आन्सरच्या लँग्वेजमध्ये काय असायला हवं, काही महत्त्वाचे वर्ड्स मी देतोय त्या सगळ्यांना हायलाईट करा, त्या सगळ्यांना लिहून ठेवा. सी द ऑनगोईंग इथनिक टेन्शन, पहिला वर्ड काय, इथनिक टेन्शन्स इन मणिपूर हॅव सिव्हिअरली अफेक्टेड नॉर्मल लाईफ. हा एक वर्ड आहे. आपण खूपदा काय करतो, खूप लेमॅनच्या लँग्वेजमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण या ठिकाणी ज्या ब्युटीनं हे वर्ड यूज केले इज व्हेरी ग्रेट. सी अफेक्टेड नॉर्मल लाईफ, एज्युकेशन, बिझनेस अँड पब्लिक सेफ्टी. आता तुम्ही सेफ्टी सिक्युरिटी वर्ड यूज करता, त्याच्याची गुड वर्ड काय, पब्लिक सेफ्टी इन दी स्टेट. Thousands of people are still living in fear and uncertainty. See the word. At such a sensitive time, हा पण महत्त्वाचा वर्ड आहे. पॉलिटिकल लीडर्स अँड कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह. आता आपण पॉलिटिकल लीडरच्या जे काय वर्ड यूज करतो, पॉलिटिशियन. सो व्हॉट यू शुड यूज, पॉलिटिकल लीडर्स. दुसरी गोष्ट काय की जनरली आपल्या आन्सर रायटिंगमध्ये कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह हा वर्ड कधीच येत नाही, तो असायला हवा. मस्ट फोकस ऑन पीस अँड रिकॉन्सिलिएशन. आपण फक्त वी शुड इस्टॅब्लिश अ पीस, वी शुड गेट अ पीस असं लिहितो, पण हा वर्ड फक्त पीस एकत्र नसून तो कसा असावा, पीस अँड रिकॉन्सिलिएशन रादर दॅन कॉन्फंट्रेशन. आता कॉन्फंट्रेशन वर्ड सुद्धा खूप सगळ्या लोकांना माहीत नसतो. द सेंट्रल गव्हर्नमेंट शुड टेक इफेक्टिव्ह मेजर्स टू रिस्टोर लॉ अँड ऑर्डर, एन्श्युअर सेफ्टी ऑफ ऑल कम्युनिटीज. सो दोन सेंटेन्सेस आहेत, दोन वर्ड्स आहेत, लक्षात घ्या. टू रिस्टोर लॉ अँड ऑर्डर, टू एन्श्युअर सेफ्टी ऑफ ऑल कम्युनिटीज अँड क्रिएट अ कंडिशन फॉर मिनिंगफुल डायलॉग. देअर शुड बी नॉट ओनली डायलॉग, मिनिंगफुल डायलॉग. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की सिंगल लेटर टू एडिटर जर तुम्ही रीड केलं तर तुम्हाला काय लेवलला लँग्वेजवर इम्प्रूव्हमेंट मिळणार आहे. द डिमांड फॉर प्रेसिडेंट्स रूल रिफ्लेक्ट्स अ लॅक ऑफ ट्रस्ट इन प्रेझेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड शुड बी अड्रेस्ड व्हेरी सिरियसली. Manipur has suffered enough. Look at the language. What the people need now is peace, justice, and development. Only unity and sincere efforts can bring lasting stability. म्हणजे तुम्ही परत एकदा गो थ्रू करा. जस्ट लुक ॲट दी लँग्वेज ऑफ साऊथ इंडियन स्टुडंट ऑर पर्सनची लँग्वेज. किती ब्युटीनं लिहिलंय. या टाईपची लँग्वेज त्यांची असते तेव्हा त्यांची रँक खूप चांगली असते. मी सगळे वर्ड परत रिपीट सांगतो. Ethnic tensions, affected normal life, public safety, fear and uncertainty, sensitive time, community representative, political leader, peace and reconciliation, confrontation, restore law and order, ensure safety of all communities, for meaningful dialogue. त्यानंतर Manipur has suffered enough, peace, justice and development, lasting stability. This should be part of your answer. चलो नेक्स्ट वाला पार्ट यामध्ये आहे, इट्स अबाउट फिस्कल चॅलेंज. सो बेसिकली नवीन जे टी विजयचं गव्हर्नमेंट आहे, इन दी नेम ऑफ पॉलिटी टी व्ही के गव्हर्नमेंट, याने काय केलं तर जे ट्रेडिशनल मेथड आहे की ज्यामध्ये तुम्ही जनरली कॅश फॉर वोट देता तसं न देता त्यांनी वेगळ्या पद्धतीने गेले, तर त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो आणि व्हॉट लँग्वेज यू शुड यूज याबद्दल डिस्कशन आहे. सो तमिळनाडू विच रिपोर्टेडली डिस्टन्स्ड इटसेल्फ फ्रॉम कॅश फॉर वोट अप्रोच इन पॉलिटिकल जर्नी. म्हणजे सध्या जनरली काय झालं की सगळीच लोक तुम्ही आम्हाला वोट करा, आम्ही तुम्हाला कॅश देतो, याला इलेक्शन कमिशन काय जगातलं कोणीही कंट्रोल करू शकलेलं नाही आहे. पण यामध्ये मग टी व्ही केनं काय केलं तर त्यांनी हॅज अन ऑपॉर्च्युनिटी टू डेमॉन्स्ट्रेट फिस्कल प्रुडन्स. फिस्कल प्रुडन्स हा वर्ड तुमच्या आन्सरमध्ये असायला हवा. इट शुड एन्श्युअर दॅट पब्लिक सेक्टर एंटिटीज, हा एक वर्ड, पब्लिक सेक्टर एंटिटीज सच ॲज ट्रान्सपोर्ट अँड इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट डू नॉट कंटिन्यू टू अक्युमुलेट अनसस्टेनेबल लॉसेस. फक्त लॉसेस नका लिहू, राईट द वर्ड अनसस्टेनेबल लॉसेस. द न्यू गव्हर्नमेंट्स अनाउन्समेंट ऑफ 200 युनिट्स ऑफ फ्री इलेक्ट्रिसिटी टू हाऊसहोल्ड इज अ वेलकम वेलफेअर मेजर. म्हणजे तुम्ही पैसे न देता काय करताय, तुम्ही सरळ त्यांना इलेक्ट्रिसिटी देताय. बट ऑल्सो इट रेजेस कन्सर्न्स अबाउट फायनान्शियल स्ट्रेन. वर्ड महत्वाचा आहे. द गव्हर्नमेंट मे कन्सिडर रॅशनलायझिंग सबसिडीज by excluding high usage consumers and household with energy intensive appliances such as, जी श्रीमंत लोक आहेत ना त्यांना 200 युनिट इलेक्ट्रिसिटी द्यायची गरज नाहीये. कुणाला द्यावं, ज्याच्याकडं कूलर आहे, जो सर्वसामान्य यूज करतो त्याला 200 युनिट इलेक्ट्रिसिटी द्यावी. जो पर्सन कूलर अफोर्ड करू शकतो तो 200 युनिटची इलेक्ट्रिसिटी सुद्धा पे करणं अफोर्ड करू शकतो. सो इथं बॅलेन्सिंग वेलफेअर मेजर्स विथ फिस्कल डिसिप्लिन विल बी क्रुशियल फॉर लॉंग टर्म डेव्हलपमेंट. कोणत्याही आन्सरचं दिस कॅन बी दी व्हेरी बेस्ट कॉन्क्लुजन वेन यू आर रायटिंग आन्सर फ्रॉम दी इकॉनॉमिक्स. थँक्यू व्हेरी मच.